नमस्कार. मिशन टेटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला टीचर टू एलिजिबल टीचर होण्याचा प्रवास आणखी सोपा करण्यासाठी आज आपण इंग्रजी व्याकरणातला एक खूप महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत. चला तर अजिबात वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. ठीक आहे. तर टेट परीक्षेमध्ये इंग्रजीमध्ये जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर सगळ्यात आधी आपल्याला भाषेचे हे 8 मूलभूत घटक म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच समजून घ्यावे लागतील. असं समजा की हे इंग्रजी भाषेचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे बघा, हे आहेत ते इंग्रजी भाषेचे 8 शिलेदार, शब्दांच्या 8 जाती, नाऊन, प्रोनाऊन, वर्ब पासून इंटरजेक्शनपर्यंत. पण आज आपलं मिशन कशावर केंद्रित आहे? तर या सगळ्यांचा पाया, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक नाऊन म्हणजेच आपलं नाम. चला तर मग आपल्या बेसिक ट्रेनिंगला सुरुवात करूया. कोणताही विषय शिकताना त्याचा पाया पक्का असणं खूपच गरजेचं असतं, नाही का? आणि इंग्रजी व्याकरणाचा पाया आहे नाऊन. मग बघूया तरी हे नाऊन म्हणजे नेमकं काय असतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नाऊन म्हणजे एक नेमिंग वर्ड. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक गोष्ट, मग ती व्यक्ती असो, वस्तू असो, एखादं ठिकाण, प्राणी किंवा अगदी आपली एखादी भावना, या सगळ्यांना दिलेलं जे नाव असतं ना, तेच म्हणजे नाम. इथे बघा, व्यक्तीसाठी गोपाल, वस्तूंसाठी स्कूल, समूहासाठी क्लास आणि भावनेसाठी हॅपीनेस. किती सोपं आहे? आता नाऊन म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं, पण परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी नामाचे 5 मुख्य प्रकार ओळखता येणं फार महत्त्वाचं आहे. चला, आपले हे 5 टार्गेट्स कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया. इथे बघा, 2 सगळ्यात महत्त्वाचे प्रकार आहेत, कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे काय? तर एक सामान्य नाव, जसं की बॉय म्हणजे मुलगा किंवा रिव्हर म्हणजे नदी. हे नाव कुठल्याही मुलाला किंवा नदीला लागू पडू शकतं. पण जेव्हा आपण म्हणतो गोपाल किंवा यमुना, तेव्हा आपण एका विशिष्ट खास मुलाबद्दल किंवा नदीबद्दल बोलत असतो. हे झालं प्रॉपर नाऊन. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, प्रॉपर नाऊनची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होते. कॉमन आणि प्रॉपर नाऊन तर झाले. आता उरलेले 3 प्रकारही तितकेच महत्त्वाचे आहेत. पहिला येतो कलेक्टिव्ह नाऊन. नावावरूनच कळतंय, जो एका समूहाला दिलेलं नाव असतो, जसं की विद्यार्थ्यांचा क्लास किंवा खेळाडूंची टीम. त्यानंतर आहे मटेरियल नाऊन, म्हणजे जे पदार्थ दाखवतं, जसं वॉटर म्हणजे पाणी किंवा गोल्ड म्हणजे सोनं. आणि शेवटी येतो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, म्हणजे भाववाचक नाम, ज्याला आपण बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो, जसं की ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. आता लक्ष द्या, आपण एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत ज्यावर टेटसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न हा हमखास विचारला जातो. आणि तो नियम आहे काउंटेबिलिटी रूल, म्हणजे कोणती नामं मोजता येतात आणि कोणती नाही. वा, आणि हे चित्र बघा, किती सोप्या पद्धतीने हा नियम समजावून सांगते. डावीकडच्या बकेटमध्ये आहेत काउंटेबल नाउन्स, म्हणजे अशी नामं ज्यांना आपण 1, 2, 3 असं मोजू शकतो. यात येतात कॉमन आणि कलेक्टिव्ह नाउन्स. तर उजवीकडच्या बकेटमध्ये आहेत अनकाउंटेबल नाउन्स, ज्यांना आपण असं संख्येमध्ये मोजू शकत नाही. यात कोणते आले? तर प्रॉपर, मटेरियल आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. हा फरक नीट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता एवढे सगळे प्रकार लक्षात कसे ठेवायचे? परीक्षेच्या वेळी हमखास गोंधळ उडू शकतो. पण काही काळजी करू नका, आपल्याकडे एक सिक्रेट वेपन आहे, एक अशी जबरदस्त मेमरी हॅक, ज्यामुळे हे 5ही प्रकार तुमच्या कायमचे लक्षात राहतील. आणि ते सिक्रेट वेपन आहे CPCMA. हो, फक्त ही 5 अक्षरं लक्षात ठेवा. सोपं आहे. C म्हणजे कॉमन, P म्हणजे प्रॉपर, पुढचा C म्हणजे कलेक्टिव्ह, M म्हणजे मटेरियल आणि A म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट. CPCMA. बस, हे एकदा लक्षात ठेवलं की नामाचे 5ही प्रकार डोक्यात अगदी पक्के बसतील. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते खरंच किती समजले हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. तयार आहात? चला, TET परीक्षेत जसे प्रश्न येतात अगदी तसेच काही सराव प्रश्न सोडवून बघूया. चला, पहिला प्रश्न. यमुना हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? आठवतंय, आपण आत्ताच शिकलो की जेव्हा एखाद्या नदीला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला असं विशिष्ट नाव दिलेलं असतं तेव्हा ते असतं प्रॉपर नाऊन. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे बी, प्रॉपर नाऊन. एकदम बरोबर. पुढचा प्रश्न आहे काउंटेबिलिटी रूलवर. विचार करा, यापैकी अनकाउंटेबल नाऊन कोणतं आहे? इथे बॉय आणि बुक हे कॉमन नाऊन्स आहेत, टीम हे कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि हे तिन्ही आपण मोजू शकतो. पण ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा ही एक भावना आहे, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि आपण ते मोजू शकत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे सी, ऑनेस्टी. आणि हा शेवटचा प्रश्न, आर्मी या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. आर्मी म्हणजे काय? तर सैनिकांचा एक समूह.
आणि आपण काय शिकलो? समूहाला दिलेलं नाव म्हणजे? अगदी बरोबर, कलेक्टिव्ह नाऊन. म्हणून योग्य पर्याय आहे ए. वा, अभिनंदन. जर हे तिन्ही प्रश्न बरोबर सोडवता आले असतील तर याचा अर्थ एकच आहे, नाऊन या टॉपिकसाठी आपण आता पूर्णपणे टेट रेडी आहोत. आपला आत्मविश्वास आता नक्कीच वाढला असेल नाही का? शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, टीचरपासून एलिजिबल टीचरपर्यंतचा प्रवास हा ज्ञानाचा प्रवास आहे. त्यामुळे रोज नवीन काहीतरी शिकत राहा आणि पुढे वाढत राहा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत ऑल द बेस्ट.